माझ्या नवऱ्याचं असं आहे ना, मेरी मुर्गी की एक टांग. म्हणजे कसं आहे, घरची कामही करा, त्यांची लस्सी करून द्या, सर्व काही करून द्या. आणि एवढे केल्यानंतरही मला काय म्हणतो, तुला घरी कामं काय असतात. एखाद्या दिवशी ना यांना सर्व घरची कामं करायला लावतात. भांड्यान कपडे धुवा. काय जोरानं बोला, ऐकून येऊ ना. आपण काय केलं सकाळपासून स्वयंपाक फक्त, दुसरं काय केलं. हो काय, घराचं झाडझूड पोचपाच तुम्ही केली, लेकरेले नाश्ता तुम्ही करून दिला आहे ना. शॉपवर बोलवून घेतात, मस्त जेवण करतात आणि जेवण झाल्यानंतर माझ्यासोबत भांडणं करतात. मी बिचारी उपाशी तापाशी डब्बा घेऊन जाते. श्री फ्रेंड्स, तर गणेशजी आता गेलेले आहे. आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडवा खूप आनंदाचा उत्साहाचा सण असतो, परंतु झालेला असा आहे की आई गेलेली आहे शेतात आणि माझ्या वहिनीची आणि माझी आहे अडचण. त्याच्यामुळे आम्ही गुढी उभारू शकत नाही. परंतु मुलांसाठी बघूया आज मुलांचा काय मेनू ठरते. रात्री मी गणेशजीला बसून ती बोलली, परंतु ते तर काही गोड खात नाही. तर हॅलो फ्रेंड्स, आता तुम्हाला माहिती आहे की सकाळी त्यांचा माझा वाद झाला होता. एक तर माझी अडचण आली होती आणि गुढीपाडव्याच्या दिवशीच माझं डोकं खराब झालं होतं. त्याच्या त्या व्यक्तीने माझ्यासोबत वाद गेला. आता तुम्ही बघा, घरात आता एवढं जरी घर असलं आणि मला नेहमी म्हणजे स्वच्छ घर आवडतं, मला स्वच्छता केल्याशिवाय ना मी घरात चहा बनवत नाही, काही करत. आता सकाळचं आटोपल्यानंतर मी पूर्ण घर क्लिनिंग करून घेते. ॲटलिस्ट म्हणजे पूर्ण किचन वगैरे, पायऱ्या वगैरे पूर्ण क्लीन करून घेते. त्याच्यानंतर क्लीन झाल्यानंतर मी फरची वगैरे पुसून घेते. आणि मी त्यांना म्हटलं की मी लस्सी करणार नाही, तरी पण मी सगळ्यात अगोदर माझं काय केलं, स्वरा आणि स्वराजला चहा बिस्किट दिलं. चहा बिस्किट दिल्यानंतर घरातला पसारा सर्व आवरून घेतला आणि आवरून झाल्यानंतर सगळ्यात अगोदर मी लस्सी करायला घेतली. कारण लस्सी करून वगैरे थंड पण झाली पाहिजे आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ती घट्ट पण होते आणि थंड पण होते. मला त्यांच्या व्यवसायाची खूप काळजी आहे. त्याच्यामुळे मला असं वाटते आपण सपोर्ट करणार नाही तर कोण करणार आहे. आणि त्याच्यानंतर मी घरातली सर्वात काही कामं अशी आहेत, चिल्लर चाल्लर कामं, जे की मी स्वराला पण करायला लावत असते. तर संडेच्या दिवशी तिने काही कपड्याच्या घडी वगैरे केल्या नव्हत्या. काल तिला सुट्टी होती, तर मी तिला बोलली की काल संडे असून पण तू तुझ्या कपड्याच्या घडी घातल्या नाही, तर आज त्या कपड्याच्या घडी घाल आणि तुला हॉस्टेलमध्ये गेल्यावर तुलाच तुझे कपडे घडी वगैरे करावं लागणार आहे. तर ती म्हणते मला तिथं भरपूर आनंद होणार आणि मी भरपूर तिथं मजेत राहणार आहे. तर मी सर्व घराचं क्लिनिंग आटोपलं. त्याच्यानंतर सर्व घर क्लीन केलं, लादी वगैरे पुसून घेतली, कट्टा पुसला, गॅस पुसला. ते पुसल्यानंतर कपडे मी म्हणजे कपडे पण वॉश करून घेतले आणि आता म्हटलं पटापट आपण स्वयंपाक करूया. त्यांना मी बोलली तुम्हाला गोड खायचं आहे, तर ते बोलले मला गोड आवडत नाही, तुला माहिती आहे ना. आणि गुलाबजामुन मात्र पटापट खाल्ले. मग मला कॉल केला, मला गुलाबजामुन आणशी ना. मग मी स्वराला पाठवलं शॉपवर, कारण मुलांना दैनंदिन जीवनातील जे आपल्या गोष्टी आहेत, किराणा कसा आणावा लागतो, कोणती वस्तू कितीची आहे, काय नाही, मी थोडं तिला सांगत असते. तर ती गेली, तिने मस्त मला चितळेचं गुलाबजामुनचं पॅकेट आणून दिलं, मॅगी आणून दिली आणि मी काय केलं, मुलांना सर्वात अगोदर नाश्ता करून दिला. तर इथं माझे भाचे पण आलेले होते, तर त्यांना पण नाश्ता दिला. स्वराज आणि माझ्या दोन्ही भाच्यांनी नाश्ता केला. तर इथं सगळ्यात अगोदर मी मस्तपैकी टोमॅटोची आणि मूग डाळची भाजी केली होती, डाळ भात करून ठेवलेला होता. आणि मला असं वाटलं आता या माणसाला गुलाबजामुन खायचं नाही आहे, तर मी स्वराकडे टिफिन देते आणि स्वरा टिफिन देऊन येणार. तर तेवढ्यात गणेशजीचा मला कॉल आला की बाबा तूच ये टिफिन घेऊन आणि लस्सी पण आणायची आहे आणि तिला कशाला पाठवते, तूच ये टिफिन घेऊन. मी म्हटलं सकाळी माझ्यासोबत एकतर वाद गेला आणि एवढं करून पण तुम्ही म्हणता की तू काहीच करत नाही. तर मी तुम्हाला सांगते, मला तिकडं जायचं होतं, म्हणून मी सगळ्यात अगोदर स्वराजला थोडंसं जेवू घातलं. म्हणजे मॅगी खाल्ली होती, त्याने गुलाबजामुन दिले आणि स्वराजला भरवल्याशिवाय माझं कुठं जायची इच्छा होत नाही, कारण तो माझ्याशिवाय जेवण करत नाही. तर आता इतकं कामं करून ह्या व्यक्ती म्हणते तू लवकरच आली पाहिजे. या डब्याचं ना माझ्या डोक्याला एक टेन्शनच झालं. असं वाटते ना या व्यक्तीला उपाशीच ठेवायचं. आणि कितीदा भूक लागते तेच करत नाही. घरून जाताना मी त्यांना भरपेट नाश्ता करून देत असते. 2 प्लेट नाश्ता करा म्हणतो, कारण की टिफिनला उशीर होऊ शकतो. तर आता माझा स्वयंपाक झाल्यानंतर आज गुढीपाडवा होता, त्याच्यामुळे पूजा जरी नाही केली तरी पण स्वरासाठी गुलाबजामुन करायचे होते, कारण बिचारी आता जाणार आहे, त्याच्यामुळे तिथं पण चांगलं जेवायला भेटणार आहे. परंतु एक आईची माया खूप वेगळी असते. तिला असं वाटते माझ्या लेकराला तिथं भेटणार की नाही भेटणार, म्हणून इथं चितळेचं गुलाबजाम पॅकेट आणलं होतं, ते मी फोडलं. त्याच्यानंतर 1 ग्लास दूध घेतलं, त्याचा मस्त असा म्हणजे गोळा करून घेतला. आणि चितळेचे गुलाबजामुन खरंच खूप छान होतात. एकदा तुम्ही पण करून बघा. जर तुमचे बिघडत असतील, खराब येत असेल, तर चितळेचं एकदा तुम्ही यूज करून बघा. त्याच्यानंतर मी ते घट्टसर भिजवलं, त्याचे मस्तपैकी असे गोल
गोल गोळे केले. गोल गोळे केल्यानंतर मी काय केलं की ते तळून घेतले आणि तेवढ्यात मला गणेशजीचा कॉल आला की अजून झालंच नाही का. मला सांगा 1 वाजेपर्यंत सर्व घराचं क्लिनिंग आटोपणं, सर्व लादी पुसणे, त्याच्यानंतर स्वराजची आंघोळ करून देणे, त्याच्यानंतर त्यांना नाश्ता करून दिला, नंतर स्वयंपाक केला, स्वराजला थोडंसं खाऊ घातलं, नंतर गुलाबजामुनचं मिक्स केलं. त्याच्यासाठी चाचणी करावं लागते साखरची एका साईडनं, जे की मी करून ठेवलेली होती, ते थंड केली. त्याच्यानंतर हे गुलाबजामुनचं भिजवलं, गोलसर गोळे केले. आता ते मी तळत आहे, नंतर मी ते टाकले आणि याला उशीर लागत नाही. अजून किती सुपरफास्ट बायको पाहिजे या व्यक्तीला तेच कळत नाही. आणि माझ्या नवऱ्याला तुम्हाला एक गोष्ट खरं सांगते माझ्या नवऱ्याची, की त्याला ना भूक एवढी लवकर लागते ना की त्याला भूक कंट्रोल होत नाही आणि त्या व्यक्तीला भूक कंट्रोल होत नाही ना, तो व्यक्ती अक्षरशः भांडण वगैरे करतो. माझंही तसंच आहे, पण मी म्हणजे कंट्रोल करू शकते आणि स्त्रिया प्रत्येक बाबतीत ना सहनशीलता ठेवतात, त्या कंट्रोल करू शकतात. परंतु पुरुष जातीचे जे आहेत ना हे दानव, हे एक ना बायकांना सुखाने कधीच जगू देणार नाही. त्यांना असं वाटते बायको ना घरी टाईमपासच करते. तर इथं मी गुलाबजाम वगैरे केले, माझ्या भाच्यांना दिले, स्वराला दिलं, स्वराजला दिले. मुलं मस्तपैकी तिथं गुलाबजाम वगैरे खात होते आणि इथं मी आता टिफिन भरत आहे, कारण साहेबांना लागलेली आहे भूक. तरी मी सकाळी त्यांना भरपूर नाश्ता करून दिला आणि भाजी पण फेकून दिली. पहिले जेवण केलं आणि भांडण म्हणजे आधी जेवण करून घेतलं आणि जेवण झाल्यानंतर त्यांना जात नव्हती तेवढी भाजी, म्हणून त्यांनी भांडण केलं आणि मस्तपैकी भाजी फेकून दिली. त्याच्यामुळे मला आता माझं जर डोकं आज व्यवस्थित झालं नसतं तर मी गुढीपाडवाचं तसे मला गुढी उभा राहायचीच नव्हती, तर मी स्वयंपाक पण केला नसता. मग असा विचार येतो, जाऊ दे यार, आपला नवरा तिथं उन्हात काम करत आहे, भूक लागते, डब्बा वगैरे करून घ्या. तर मी सगळ्यात अगोदर टिफिन वगैरे पॅक केला आणि एकच गुलाबजाम भरला होता, कारण भाऊ म्हणत की मी गुलाबजाम खाणार नाही. आणि नंतर पुन्हा कॉल केला की येताना 4 ते 5 गुलाबजामुन एक्स्ट्रा डब्यामध्ये आणजो. मी म्हटलं कशासाठी पाहिजे, तर मी तिथं गेल्यानंतर बघितलं की त्यांनी आजूबाजूचे जे शॉपवाले होते ना त्यांना 1-1 गुलाबजामुन गुढीपाडवाच्या निमित्त वाटले होते. तर आता मी इथं टिफिन घेतला आणि घाईघाईने कुत्र्यासारखी 1 ते 1.5 पोळी खाल्ली, थोडासा डाळ भात खाल्ला आणि मी निघालेली आहे. तर मी ॲटो बोलावून घेतला होता, कारण ती 10 लिटर लस्सी होती, गणेशजीचा डबा होता. अशा परिस्थितीत म्हणजे एवढं करूनही ना माझ्या नवऱ्याला वाटते मी की घरी गंमत आणि मजाच करते. थोडासाही टाईम मी इकडे तिकडे जाऊ देत नाही. आधीच शॉपचं सर्व आटपते, म्हणजे लस्सी करणे, डब्बा करणे, जे काही असेल ते आटोपते, त्यांना डब्बा पोहोचून देणे, त्यांना लस्सी पोहोचून देणे आणि त्याच्यानंतर मी माझ्या प्रमोशनचे, इन्स्टाचे म्हणा किंवा माझा ब्लॉग एडिटिंगचे कामं करते. तरी पण त्या माणसाला माझी कदरच नाही बाबा. आता तुम्हीच सांगा मी काय करू, तुम्हीच आता मला उपाय सांगा की काय करू. आता माहिती आहे का, मी इथं निघालेली आहे तर माझ्या कपडे पण राहिलेले आहेत, भांडे पण राहिलेले आहेत. तरी पण मी म्हटलं जाऊ द्या, आपल्याच्याने आपल्या नवऱ्याला उपाशी राहावं लागतं, त्याच्यामुळे आज सगळ्यात पहिले आपण डबा देऊया. तर आता इथं 1 वाजला होता, मी निघालेली आहे डबा घेऊन. माझ्यासाठी त्यांनी ॲटो पाठवला होता आणि लस्सी भारी असल्यामुळे आम्हाला ॲटोनेच जावं लागतं. ॲटोचे पण 30 ते 40 रुपये जातात. आता लवकरात लवकर आम्हाला गाडी वगैरे घ्यायची आहे. आता आपण आलेलो आहोत शॉपवर गणेशजीसाठी डबा घेऊन, बघू शकता. आणि आज डबा लवकर आलेला आहे. भांडे राहू दिले म्हटलं, भांडे कपडे सगळं राहू दिलं. तुम्हाला काय आहे, मैस सगळे इकडे दगदग होते ना. लवकर म्हणजे किती 11 वाजले का? गुलाबजामुन काय सांगितले होते तुम्ही? मी 1 आणलं होतं तुमच्यासाठी, मग डबल टाकले या डब्यात. 2 म्हटलं नाही तुला, 50 नाही म्हटलं, एक तेल द्यायचं होतं बस. 4 आणले याच्यात. जेव्हा आता शांततेनं कपडे भांडे, मग तर ड्युटी चालूच राहते ना. घरी गेल्यावर भांडे आणि कपडे धुवा. फक्त स्वयंपाक काय जोरानं बोला, ऐकून येऊ ना. आपण काय केलं सकाळपासून स्वयंपाक फक्त, दुसरं काय केलं? हो काय, घराचं झाडझूड पोचपाच तुम्ही केली, लेकरेले नाश्ता तुम्ही करून दिला आहे ना. शिल्लक झालंच काय तुमचं इथं आल्यावर चालू? बघ तुझं घरी भांडण, इथं आल्यावर भांडण, म्हणून भांडण करायसाठी तुम्ही डबा घेऊन बोलावताय ना. गिळा ना चुपचाप. किती काही केलं तरी कमीच आहे, म्हणून म्हणत जाते ये अति भांडण करायला माझ्यासोबत.
एवढ्या लवकर नेऊ नये डबा. गणेशजी म्हणतात जशी काही अशी सांगत आहे की जसं 11 वाजता आणला डबा. आता सांगा 1 वाजता घरून ते 10ला जातात बरोबर. 9 ते 10 वाजतातच त्यांना जायला. तेव्हा मी भरपूर पेट भरून त्यांना नाश्ता देतो. ते गेल्यानंतर 1-1.5 तास तर मला कामाला लागणारच ना. तरी पण या व्यक्तीला बाबा कदर नाही. जाऊ दे आता, असा नवरा माझा नशिबात पडला. आता कोणाला सांगावं माझं दुःख. बाय बाय. हो जातो ना आता. भांडे कपडे राहिले तुमचं काय. अजून सध्या की थापाच लागतात गौऱ्या नाही पोळ्या. गौऱ्याच थापा लागतात. ते काही नाही, टाइमपास म्हणून थांबवता तुम्ही मला, बाकी काही नाही. आणि मला शॉपवर पण आराम नसतो. त्यांना ते जेवण करेपर्यंत कस्टमर हँडल करावं लागतात. आणि तिकडून मग येताना मला ॲटो पण नसतो. मला पायी चालत घरी यावं लागते की जाऊ द्या बाबा, ॲटोचे पैसे जायला नको. तिकडून आल्याबरोबर मी घरात सामान ठेवलं, डबा वगैरे बॅग वगैरे ठेवली. मला स्वराज जेवण मागत होता पण मी स्वराजला जेवण दिलं नाही. म्हटलं याच्याजवळ मी बसली तर अजून माझे कपडे वगैरे वॉश करायचे राहतील. तर मी सगळ्यात अगोदर कपडे वॉश केले. तर मी गणेशजीचा डब्बा देऊन आली. डब्बा देऊन आल्यावर कपडे धुवून टाकले कारण आभाळ भरपूर आल्या. आणि स्वराजने सकाळी मॅगी खाल्ली, त्याच्यानंतर गुलाबजामुन खाल्ले. त्याचं जेवण बाकी होतं. आता इथे त्याचं जेवण चालू आहे. ते बघा प्लेट जेवणाची आणि भांडे पण चालू आहे ना स्वराज. माझं कपडे वाळू घातले आणि तेवढ्यात पाणी पण चालू झालं. माझे कपडे पण वाळले गेले नाही. आणि नंतर मी किचनमध्ये आले. किचनमध्ये आल्यानंतर स्वराज जेवण बाकी होतं स्वराजचं, तर त्याला भरून द्यावं लागते. त्याच्यामुळे मी काय केलं, त्याला आता इथं गॅस ओट्याजवळ बसवलं. थोडे भांडे घासत होती, थोडे भांडे वॉश करत होती आणि एक चमच्याने त्यांना भरवत होती. आणि प्रत्येक स्त्रीच्या मागं भरपूर धावपळ असते, परंतु दिसते फक्त ते माणसाचे कष्ट. माणूस बाहेर जातो कामाला, दिवसभर घरी नसतो, परंतु त्यांच्यापेक्षा जास्त जी स्त्री घरी असते ना, तिच्या मागं जास्त कामं असतात. तिला एका क्षणाची पण फुरसत नसते आणि तिलाच विचारलं जाते की तू दिवसभर काय करते. आता हे माझं झालं, पण जॉब जर करत असतील त्या स्त्रियांचं पण किती कठीण झालं असेल बरोबर ना. आणि त्याच्यानंतर पाणी वगैरे सुरू होतं, त्याच्यामुळे संध्याकाळी गणेशजीने शॉप लवकर बंद केलं आणि मला संध्याकाळचा पण स्वयंपाक लवकरात लवकर उरकावा लागला. नंतर मग संध्याकाळी काय म्हणजे पोळ्या वगैरे होत्या. गणेशजीला चुरमा खायचा होता पोळ्यांचा, तर मी गणेशजीसाठी पोळ्यांचा चुरमा केला, खिचडी केली आणि भाजी भात आणि कढी पण मगाची होती. तर संध्याकाळी मला खूप कमी स्वयंपाक करावा लागला. आणि नंतर मग गणेशजी आणि मी जेवण केलं. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेलची आयकॉन बटन दाबा आणि तुमचं कमेंट बॉक्समध्ये मत नक्कीच सांगा की खरंच आमच्यापैकी काम कोण जास्त करते आणि कोणाचा राग साहजिक आहे. चला तर बाय बाय सर्वांना.